नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वादिष्ट फूड रेसिपीज मध्ये मी तृप्ती आपल्या मनापासून खूप खूप स्वागत करते। आज देखील मी एक नवीन रेसिपी घेऊन आले आहे। चला तर मग आता पाहूया ती रेसिपी कोणती आहे ते। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर आता आज आपण पाहणार आहोत स्ट्रॉबेरी मिल्कशेक कसा बनवायचा। तर आता थंडीचे दिवस सुद्धा सुरू आहे आणि स्ट्रॉबेरीचा सीजन सुद्धा सुरू झालेला आहे। तर त्यामुळे आज आपण पाहणार आहोत स्ट्रॉबेरी मिल्कशेक कसा बनवायचा, तोही एकदम झटपट असा। हे बघा, हा असा आपला स्ट्रॉबेरी मिल्कशेक तयार झालेला आहे। चला तर मग आता स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवून घेऊया। तर या ठिकाणी मी काही स्ट्रॉबेरीज घेतलेल्या आहेत। हे स्ट्रॉबेरीचे 2 पॅकेट्स आहेत। तर या ठिकाणी या पद्धतीचे मी स्ट्रॉबेरीज घेतलेले आहेत। हे बघा, या पद्धतीने हे सर्व बाजूने असे लाल आहेत, देठाच्या बाजूने हे पांढऱ्या कलरचे असतात। आता याचे आपण देठ काढून घेऊया। या सर्व स्ट्रॉबेरीचे आता देठ आपण काढून घेऊयात। हे बघा, या ठिकाणी सर्व स्ट्रॉबेरीचे देठ काढून घेतलेले आहे आणि या ठिकाणी मी हे चिरून सुद्धा घेतेय। आपल्याला जितका मिल्कशेक हवा आहे तितका आपण दूध घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी 2 ग्लास इतकं दूध घेतलेलं आहे, जेणेकरून 3 ग्लास आपला स्ट्रॉबेरी मिल्कशेक तयार होईल। तर हे बघा, या ठिकाणी स्ट्रॉबेरी चिरून झालेले आहेत। या ठिकाणी मी 15 ते 20 काजू मिक्सरमध्ये घालून घेणार आहे आणि त्यामध्येच हे स्ट्रॉबेरीचे जे काप केलेले आहेत ते सुद्धा घालून घेणार आहे। म्हणजे हे काजू आणि स्ट्रॉबेरी हे व्यवस्थित बारीक होतात, याच्यामध्ये मध्ये गुठळ्या राहत नाहीत आणि काजूला सुद्धा पाण्याचा थोडासा अंश मिळाल्यामुळे ते व्यवस्थित बारीक होतात। तर यामध्येच 3 मोठे चमचे किंवा तुम्ही 3 टेबलस्पून म्हणू शकता तेवढी मी साखर यामध्ये घालून घेते, म्हणजे साखर सुद्धा यामध्ये छान विरघळून जाते। आता हे आपण मिक्सरमधून छान बारीक करून घेतलेलं आहे। हे बघा, अशी छान पेस्ट तयार झालेली आहे। बरेच जण यामध्ये कॉर्नफ्लोअरची पेस्ट सुद्धा घालतात। थोडंसं कॉर्नफ्लोअर घातलं तरी पण हे व्यवस्थित बारीक होतं आणि एकजीव होऊन येतं। पण या ठिकाणी कॉर्नफ्लोअर घालण्याऐवजी मी या ठिकाणी काजूचा वापर केलेला आहे। हा थिकनेस तुम्ही पाहू शकता, आपल्या मिल्कशेकला किती छान थिकनेस आलेला आहे। आता दूध घालून परत एकदा आपण हे छान मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। हे बघा, याचा कलर आत्ता सध्या लाल असा दिसत आहे, एकदम रेडिश दिसत आहे। हा दूध घालून मिक्स केल्यानंतर थोडासा फेंट होतो, थोडासा पिंक कलरचा होतो। तर या पद्धतीने याचा हा कलर आलेला आहे। आता हे आपण आपल्या ग्लासेसमध्ये छानपैकी सर्व करून घेऊया। हा बघा, याचा थिकनेस कसा आलेला आहे आणि याचा कलरसुद्धा तुमच्या लक्षात येत असेल, थोडासा पिंकिश कलरमध्ये आलेला आहे। आणि याचा घट्टसर पण आपण बघा, या पद्धतीने हा घट्टसर झालेला आहे। यामध्ये आपण काजू वापरलेले आहेत आणि ते काजू सुरुवातीला आपण छान बारीक करून घेतले, त्यामुळे त्याची पेस्ट तयार झालेली आहे आणि याला हा घट्टसरपणा आलेला आहे। आता वरून आपण असे स्ट्रॉबेरीचे काप घालून घ्यायचे आहेत। हे गार्निशिंगसाठी सुद्धा खूप छान आहे आणि मध्ये मध्ये असे स्ट्रॉबेरीचे तुकडे तोंडामध्ये आले तरी छान वाटतं। आता या ठिकाणी मी 1 टीस्पून इतका मिल्कमेड घालत आहे। मिल्कमेडने याला खूपच छान टेस्ट येते। फक्त पिण्याच्या अगोदर हे मिल्कमेड छान हलवून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी हे स्ट्रॉबेरीचे काप असे मध्ये कट देऊन ग्लासला लावून घेत आहे। हे गार्निशिंगसाठी खूप छान वाटतात। या ठिकाणी मी यामध्ये स्पून घालून असं सर्व करत आहे। तुम्ही तुमच्या इतर कोणत्याही पद्धतीने सर्व करू शकता। तर हा बघा, आता आपला हा स्ट्रॉबेरी मिल्कशेक तयार झालेला आहे। तर अशी ही रेसिपी तुम्हाला आवडली का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब नक्की करा। चला तर मग आता भेटूयात पुढल्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत नमस्कार, थँक्यू।